ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रस्तावना भाग 4. ज्ञानेश्वरी व अमृतानुभव. अमृतानुभव व ज्ञानेश्वरी या एकाच लेखकाच्या 2 कृती आहेत, पण या दोन्ही ग्रंथामागील ज्ञानदेवांची भूमिका भिन्न आहे. मुख्यतः ज्ञानेश्वरी या ग्रंथाला भगवद्गीतेतील कृष्णार्जुनांच्या संवादाची पार्श्वभूमी आहे. गीतेवरील ती टीका अथवा भाष्य आहे. त्यामुळे काही ठिकाणी त्यांनी स्वतंत्र बुद्धीने विवेचन केलेले असलं तरी ज्ञानेश्वरीत व्यक्त झालेल्या विचारांना गीतेची मर्यादा आहे. अमृतानुभवाला अशी कोणतीही मर्यादा नाही. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिखाणाचा आपला हेतू शेवटच्या अध्यायात सांगितला आहे. एथ अविद्या नाशू हे स्थळ, तेणे मोक्षोपादान फळ, या दोन्ही केवळ साधन ज्ञान. हे इतुलेची नाना परी, निरूपिले ग्रंथ विस्तारी, ते आता दोही अक्षरी अनुवादावे. या गीतेत अविद्येचा निराश करणे हा विषय आहे व त्या योगाने मोक्ष मिळवणे हे फल म्हणजे प्रयोजन आहे. अविद्यानाश व मोक्षप्राप्ती या दोहोंना साधन केवळ ज्ञान आहे. हे इतकेच नाना प्रकारांनी या ग्रंथात विस्तृत रीतीने सांगितलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे सर्व ज्ञान ऐकल्यावर अर्जुनाची प्रतिक्रिया झाली ती अशी: आता मोह असे की नाही, हे ऐसे जी पुससी काही, कृतकृत्य जाहलो पाही तुझेपणे, गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही, मी तुझेनी प्रसादे लाधलेनी आत्मबोधी, मोहाचे तया कांदे नेदीच उरू. अर्जुन सांगतो की आता महाराज, माझ्या ठिकाणी मोह आहे की नाही असे आपण काय विचारता? मी तुझ्या स्वरूपाच्या प्राप्तीने कृतकृत्य झालो पहा. मी अर्जुन आहे अशा देह तादात्म्याने अडकलो होतो, तो तुझ्याशी ऐक्य पाहून मुक्त झालो. आता तू पुसणे व मी सांगणे या दोन्ही गोष्टी उरल्या नाहीत. तुमच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या आत्मबोधाने त्या मोहाचे मूळ जे अज्ञान ते मी आपल्या ठिकाणी शिल्लक राहू देणारच नाही. अविद्येचा किंवा अज्ञानाचा नाश करण्यास ज्ञानेश्वरी सांगितली व अर्जुनाने त्याप्रमाणे आपल्या अज्ञानाचा नाश झाला अशी कबुलीही दिली. परमात्मा स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाने साधक अज्ञान बंधातून सुटतो, कारण त्याला आत्मज्ञान झालेलं असतं. त्या आत्मज्ञानाच्याही पलीकडे ज्ञानातीत केवळ ज्ञान स्वरूप अशी अवस्था ती अत्युच्च स्थिती आहे. ती सिद्ध दशा आहे. त्या स्थितीपर्यंत पोचलेल्या साधकाचा अनुभव हा अमृतानुभव या ग्रंथात सांगितलेला आहे. कोहम टाकून सोहम दशा प्राप्त होण्याची स्थिती ज्ञानेश्वरीत सांगितली. मी कोण आहे येथून सुरू झालेला प्रवास सोहम म्हणजे अहम ब्रह्मास्मी येथे आला. या दोन्ही अवस्थांमध्ये अहम हा शिल्लकच आहे. तो अहम सुद्धा मावळून केवळ 6 तोच परमात्मा अशी अवस्था ही शेवटची पायरी आहे. त्या अवस्थेचे वर्णन अमृतानुभव या ग्रंथात आहे. या ग्रंथात सिद्धानुभव सांगितला म्हणजे असिद्ध स्थिती आणि सिद्ध स्थिती या 2 अवस्था आहेत असं दिसून येतं. आपल्यासारखी सामान्य माणसं ही असिद्ध अवस्थेतील माणसं. त्यांना पंच ज्ञानेंद्रियांनी येणारा जगाचा अनुभव सत्य वाटत असतो. सिद्धांना परमात्म्याचा ब्रह्मस्थितीचा अनुभव असतो. सिद्धाला सामान्य माणसांचाही अनुभव कळतो, पण सामान्य माणसांना सिद्धांचा अनुभव कळत नाही इतकेच नाही तर त्याविषयी संशय निर्माण होतो. तो काल्पनिक असावा अशी त्याची समजूत होते. अशी ही 2 ध्रुवांवर वावरणारी माणसं. सामान्य माणसाला अधिकाराच्या खालच्या पायरीवरून अत्युच्च पायरीवर नेण्यासाठी शांकर वेदांताने या 2 ध्रुवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी काही प्रक्रिया घालून दिल्या. सामान्य मनुष्याच्या दृष्टिकोनातून दृश्य जगाचं अस्तित्व गृहीत धरलं. आता एकदा का हे जगत आहे असं मानलं की ते कसं निर्माण झालं, कोणी निर्माण केलं हे सांगावं लागतं. म्हणून ते ईश्वराने केले. त्याने नियम लावून दिल्याप्रमाणे वागावे, कर्तव्य कर्म करावे वगैरे उपदेश करून शास्त्रकारांनी मनुष्याची अध्यात्माची बैठक सिद्ध केली. मग जगताला वास्तविक अस्तित्व नसून तो अज्ञानामुळे दोरीवर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे आभास आहे असं सांगितलं आणि त्याला ब्रह्मैक्य जाणवून देण्याचा प्रयत्न केला. सत्य तत्व एकच आहे, तेव्हा ज्ञान आणि अज्ञान ही 2 सत्य असू शकत नाहीत. अज्ञान हे वृत्ती सापेक्ष आहे. अज्ञान नाहीसे झाले की ते परमात्म तत्व अनुभवास येते असं सांगून शास्त्रकार उपासकाला हळूहळू अद्वैत स्थिती समजावून सांगतात. याचा निर्देश ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी आलेला आहे. जो हा विज्ञानात्मको भावो
तया विवरिता जाहला वावो, मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची. अनुभवाला येणारे हे जे दृश्य जगत त्याचा विचार करता ते त्याच्या दृष्टीने मिथ्या ठरले व आपण कोण आहोत असं जेव्हा तो पाहावयास लागला तेव्हा ज्ञान तेच आपण आहोत असं त्यास कळलं. तरी आता देह असो अथवा जाहो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. का जे दोरी सर्पत्व वावो दोराची कडूनी. तर आता देह असो अथवा जावो, आम्ही तर केवळ ब्रह्मच आहोत. कारण की जसे दोरीवर भासलेला सर्पपणा दोरीच्या दृष्टीने मिथ्या आहे, मज तरंगपणा असे की नसे, ऐसे हे उदकासी काही प्रतिभासे. ते भल तेव्हा जैसे तैसे उदकची की. मला तरंगपणा आहे किंवा नाही असं पाण्याला केव्हा तरी वाटतं का? ते पाणी वाटेल तेव्हा जसेच्या तसे पाणीच असतं. तरंगाकारे न जन्मेची, ना तरंग लोपे न निमेची, तेवी देही जे देहेची वस्तू जाहले. लाटेच्या व्यक्त होण्याने पाणी जन्मत नाही किंवा लाट नाहीशी झाली तरी ते पाणी मरत नाही. त्याप्रमाणे जे देहवान असताना देहानेच ब्रह्म झाले. आमुचा प्रकृती पहिली कडील भावो, जरी कल्पनेविण लागसी पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो, जे मी सर्व म्हणोनी. मायेच्या पलीकडे असणारी जी आमची शुद्ध स्वरूप स्थिती, ती जर तू कल्पना टाकून पाहशील तर हे सर्व प्राणी माझ्या ठिकाणी आहेत हे म्हणणे देखील व्यर्थ आहे. कारण सर्व मीच आहे म्हणून. म्हणून मज आत्मयाचा भावो, जिही जियावया केला ठावो, एक मी वाचून वावो, येर मानिले जिही. म्हणून जो मी आत्मा त्याविषयीची अखंड प्रेमवृत्ती ज्यांनी आपल्या जगण्याला ठिकाण केलं आहे, ज्यांनी एक माझ्या वाचून बाकीचे सर्व फोलकट मानले आहे, जयाची गोठीची ऐकत खेवू, आघवा संसारू होय वावो, बळीया नित्यता लागे येवो आपण पेय. ज्याची नुसती गोष्ट ऐकल्याबरोबर सर्व संसाराचा निराश होतो व कधी न ढळणारी अशी नित्यता आपणास प्राप्त होते. सामान्य माणसाला अनुभवास येणारे जगत हे खरं आहे असं मानून उपदेश करत असतात, त्याला परमज्ञानाच्या प्राप्तीपर्यंत न्यावे लागते. त्यामुळे जगत आहे असं सांगून नंतर ते आभासात्मक आहे असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. ज्ञानदेव अज्ञान मानतच नाहीत. सर्व काही चिद्रूपच आहे असा शैव मताचा सिद्धांत आहे. त्यामुळे शक्ती म्हणजे वेदांतातील माया नाही. त्यामुळे वरवर पाहता ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यामधील तत्वज्ञान एकदम भिन्न आहे असं वाटतं. त्यासाठी या दोन ग्रंथांच्या मागील दोन भूमिका लक्षात घ्यायला हव्यात. अमृतानुभव म्हणजे ज्ञानाच्या भूमिकेवरून लिहिलेला हा सिद्धानुवाद आहे. सदासिद्ध अशी परब्रह्म वस्तू तिच्याविषयीचा ज्ञानी मनुष्याचा अद्वैतानुभव या ग्रंथात सांगितलेला आहे. ज्ञानदेवांनी स्वतःही म्हटलं आहे की तरी सिद्धानुवाद लाहो आवडी करू. ते म्हणतात की नित्य सिद्ध आत्मस्वरूपाचं वर्णन मी आवडीनं प्रेमभरानं केलेलं आहे. अर्थातच एकमेवाद्वितीय परमात्म स्वरूप सर्वत्र ओतप्रत भरलेलं आहे. या परब्रह्माशिवाय अन्य काहीही नाही. जीव ही ब्रह्मस्वरूपच आहे. हा अनुभव त्यांनी या ग्रंथात वर्णिला आहे. जीव हा नित्य ब्रह्मस्वरूप आहे. हेच परब्रह्म लीलेसाठी स्फूर्तिरूप होऊन अनेक रूप व्हावे म्हणून आपणच शिवशक्ती अशी एकपणातीलच दोन रूपे होऊन जगताची निर्मिती करतं. पण दिसणारे हे दोन पण वास्तविक नसून एकमेवाद्वितीय परब्रह्माचीच सत्ता आहे असा एकंदर या ग्रंथाचा विषय आहे. या ग्रंथाच्या रूपाने ज्ञानदेवांनी जणू आत्मचरित्रच लिहिलेले आहे. या ग्रंथात शैवागमाचे प्रतिबिंब पडलेले आहे. पुढच्या लेखात वेदांत तत्वज्ञान आणि शैवागम यात काय फरक आहे ते जाणून घेऊया. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.